नमस्कार. नमस्कार. गप्पा गोष्टी या सदरामध्ये मी जलील पठाण आणि माझे मित्र दत्ता हुंताळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्र, परवा विधान परिषदेचा निकाल लागला आणि दत्ताभाऊ औशामध्ये किंवा औसा मतदारसंघात दोनदा आमदार म्हणून ज्यांनी आपली कारकीर्द गाजवली असे आमदार बसवराज पाटील हे पुन्हा आमदार झाले आणि त्यांच्या आमदारकीला भलेही ते 3 जिल्ह्याचे स्थानिक स्वराज्य संस्थाचे आमदार झाले असतील, परंतु औसा मतदारसंघाची एक भावनिक किनार परत त्यांच्याशी जुळली. कारण बसवराज पाटलांची औसा मतदारसंघ असेल किंवा स्पेशली औसा असेल, त्यांची एक भावनिक नातं जोडलेलं गेलेलं आहे. कारण त्यांनी गेल्या 10 वर्ष त्यांच्या आमदारकीच्या 10 वर्षाच्या काळामध्ये इथलं जे राजकारण केलं ते सर्व समाजाला समावेशक असं राजकारण केलं. दत्ताभाऊ तुम्हाला सांगतो, बसवराज पाटलांचा काही काम हे अतिशय लक्षात. आता तुम्ही नेहमी म्हणता की विकास विकास म्हणजे काय? विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. बरोबर. कारण कुणी जरी आला तरी त्याला निधी मिळतो, तो निधी खर्च करावा लागतो आणि त्याच्या माध्यमातून विकास होत राहतो. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया. मात्र बसवराज पाटलांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काही अशी कामं केली की त्या अनेक पिढ्या ही लक्षात ठेवण्यासारखी आहेत. मला वाटतं मी एक बातमी छापली होती दत्ताभाऊ, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची एक बातमी छापली होती. लखनगावची ती बातमी होती. लांडगे, हां, सोनाली लांडगे या मुलीची मी बातमी छापली होती की ती MCA झालेली, म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालेली मुलगी होती, कॉम्प्युटर सायन्स झालेली मुलगी होती. आणि तिचा जेव्हा वडील वारले, पंडित लांडगे म्हणून होते, त्याने आत्महत्या केली, शेतात गळफास घेऊन मेले. त्यावेळेस मी जेव्हा त्या कुटुंबाची भेट घेतली, ते आपले विजयकुमार बोरफळे आहेत, त्यांचे खूप जवळचे पाहुणे आहेत आणि त्यांच्यामुळं मी तिथं गेलो होतो. त्यावेळेस मी त्या कुटुंबाशी जेव्हा चर्चा केली त्यावेळेस त्या मुलीमध्ये मला एक गोष्ट जाणवली की तिला सहानुभूती न मिळणारे पैसे किंवा मदत नको होती, तर बाप गेल्यानंतर तिला जे कुटुंब सावरायचं होतं ते स्वतःच्या कष्टावर सावरायचं होतं. लहान मुलांच्या, 2 लहान भावांच्या शिक्षणाची जबाबदारी तिला उचलायची होती, त्याच्यासाठी तिला काम हवं होतं. आणि मी बातमी छापली की मला सहानुभूती नको, मला काम द्या. ती बातमी बसवराज पाटलांनी वाचली, कारण मराठवाड्यावर बातमी आली होती आणि मला वाटतं महाराष्ट्र लेवलला ती बातमी आली होती. हो. त्या दिवशी आपले स्वर्गीय बालाजी गिरे यांच्या मुलीचं लग्न होतं. मी त्या लग्नाला निघालो होतो आणि मला बसवराज पाटलांचा फोन आला की तुम्ही त्या मुलीला किंवा त्यांच्या घरच्यांना बोला, आपण त्यांना काम देऊ. त्याच्या अगोदर त्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे जे चेअरमन होते त्यांच्याशी त्यांनी बोललं होतं की बाबा असं असं तुम्हाला त्या मुलीला काम द्यावं लागेल. मग मला एवढा आनंद झाला दत्ताभाऊ की एका शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातल्या मुलीला माझ्या बातमीमुळं काम मिळतंय. मग मी त्यांना सांगितलं, साहेब मी त्यांना उद्या घेऊन येतो. साहेब काय म्हणले, त्यांना घेऊन येऊ नका, आपण त्यांच्या दारात जाऊ. किती मोठेपण आहे बघा. लोक 1 रुपया दान देत असताना सुद्धा छाती फुगवून देतात. बसवराज पाटलामधला नम्रता आणि विनयशीलता बघा. जलील म्हणले त्यांना बोलवू नका, आपण त्यांच्या घरी जाऊ आणि उद्या या वेळेस आपण जाऊ. त्यांनी त्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या लोकांना घेतलं. का 3 मार्च काहीतरी, 3 का 4 मार्च काहीतरी होता, त्या दिवशी बसवराज पाटलांचा वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसा दिवशी बसवराज पाटलांचा एक नित्यक्रम असा आहे की ते
सहकुटुंब ते त्या वाढदिवसाचा दिवस हा पूर्ण कुटुंबाला दिलेला असतो. त्यांनी ते कुठेही जात नाहीत किंवा गेले तर सहकुटुंब कुठेतरी देवदर्शनाला गेलेले असतात. पण त्या दिवशी त्यांनी वाढदिवस असताना त्यांनी त्या मुलीच्या घरी आले आणि त्या मुलीला उस्मानाबाद जनता सहकारी बँकेमध्ये नोकरीचं पत्र दिलं. खरं पाहिलं तर ती मुलगी कुठली होती? ग्रामीण मधली होती, लातूर ग्रामीण मधली आहे. यांचा जो मतदारसंघ होता तो औसा मतदारसंघ होता. पण मतदारसंघाची सीमा न बाळगता एखाद्या कुटुंबाचे अश्रू पुसून त्या कुटुंबातल्या व्यक्तीला ताट मानेनं जगण्यासाठी बसवराज पाटलांनी जे पावलं उचलली, आज ते सगळं कुटुंब असेल किंवा ती मुलगी जेव्हा कधी मला भेटते त्यावेळेस ती बसवराज पाटलांच्या मध्ये पांडुरंग बघते, देव बघते. किती म्हणजे एका शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला त्या माणसानं उभारी दिली. बऱ्याच विकासाच्या बाबतीमध्ये बी बऱ्याच गोष्टी बसवराज पाटलांनी केल्या. किल्लारी भागामध्ये आज जलसंधारणाची कामं केली, बॅरेजेस घेतले. त्याच्यामुळे आज उन्हाळ्यात सुद्धा त्या नदीमध्ये पाणी थांबलेलं दिसतंय आपल्याला. तेरणा नदी आहे, त्या तेरणा नदीवर माझ्या विचारानं 100-150 किलोमीटर अस्थिरीकरणाचं काम. हो हो. आणि 5 ते 6 बॅरेजेस निलंगा मतदारसंघातील त्या टोकापर्यंत, म्हणजे या इथून त्या टोकापर्यंत पाण्याला थांबवण्याचं काम. आणि याच्या माध्यमातून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलं. बरोबर. आणि आज त्या भागात तुम्ही बघा, तो जो पट्टा आहे म्हणजे धरण क्षेत्राचा, नदीपात्राचा, त्या क्षेत्रात आजूबाजूला सगळी ऊसाची शेती आहे. सगळी ऊसाची शेती. दत्ताभाऊ, तुम्हाला एक सांगतो, अजून एक बसवराज पाटलामधला नम्रतेचा एक गुण सांगतो तुम्हाला. काय, त्यांचा पराभव झाला मला वाटतं 2014 मध्येच झाला ना, 19ला. 2019च्या निवडणुकीमध्ये बसवराज पाटलांचा पराभव झाला. आणि गंमत अशी की महाविकास आघाडीचं सरकार आलं. बरोबर. म्हणजे पहिल्या 10 कॅबिनेट मंत्र्यापैकी बसवराज पाटलांचा नंबर पहिल्या 10 मध्ये लागला असता. बरोबर. त्यांचा पराभव झाला. पराभवाचं खरं तर विटी दांडू किंवा खो खो कबड्डीमध्ये बी एखाद्याचा पराभव झाला तर तो माणूस दुसऱ्यावर त्याचे आरोप करतो, चिडतो आणि नावं ठेवतो, मतदारांना नावं ठेवतो. यांच्यासाठी मी एवढं केलं, यांनी मला पराभूत केलं, आज विकासापासून दूर असलेला तालुका. पण त्यांच्या तोंडून काय वाक्य होतं माहिती आहे का? तुम्ही होतो, साक्षीदार होतो. आपण चौघजणच कुठं बसलो होतो? कारखान्यावर बसलो होतो. बरोबर. आपण या संदर्भात बोलत असताना त्यांनी म्हणले, वंताळे, औशाची जनता खूप हुशार आहे. औशातल्या मतदारांनी परत विकासाला मतदान केलंय. बरोबर. काय त्यांनी लोकांना आपण एवढा विकास केलाय, लोकांना वाटत त्याच्यापेक्षा आणखीन विकास. लोक, औशातली लोक हे विकासाच्या माग आहेत. कारण माझ्यापेक्षा आमदार अभिमन्यू पवार हे जास्त विकास करतील ही लोकांची भावना आहे. त्यानंतर मला वाटतं एकदा नाथ सभागृहामध्ये त्यांचा सत्कार होता. आदरणीय गहिनीनाथ महाराज होते, आमदार आदरणीय गहिनीनाथ महाराज होते, गुरुबाबा होते आणि संबंध मतदारसंघामधली लोक तिथं होती. त्यावेळेस त्यांनी काय म्हणावं, औशेकरांचे माझ्यावर एवढे उपकार आहेत, एवढं प्रेम मी औशेकरांचं अनुभवलंय की मी त्या प्रेमातनं आणि त्या उपकारातनं कधीच उतराई होऊ शकत नाही माझी. आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की महाराज, मी सून म्हणून इथं नांदायला आले औसा मतदारसंघात, मला सून म्हणून तुम्ही कसं नांदवायचं हे आता तुमच्या हातात आहे. कारण मी सून म्हणून आले, मी या मतदारसंघातल्या लोकांची सेवा करण्यासाठी आलोय. मी म्हणजे एक सून ज्या पद्धतीनं कुटुंबाची सेवा करते
त्या पद्धतीनं मी सेवा करायला. अरे किती उच्च विचार आहे ते. हं? काय सून सून म्हणून आले म्हटले त्यांनी, आणि आवशेकरांचं हे प्रेम मी कधीच विसरू शकत नाही म्हणले. काही लोक गेले, आमदार अभिमन्यू पवार निवडून आल्यानंतर गेले, साहेब तुम्ही औशाला या, तुम्ही औशाला या, तुम्ही औशाला या, सारखं मागं लागलं. मला वाटतं आपल्या दोघालाच म्हणले ती, कोणताळे जलील मी तिथं येऊन काय करू. अरे ते माणूस चांगलं काम करायला मी त्याच्या येऊन पाय खिचू का त्याच्या चांगल्या कामामध्ये अडथळा आणू. त्यावेळेस तर यांचं म्हणजे काही हे नव्हतं. मात्र त्या माणसाने सांगितलं की एखाद्या माणसाला जर मतदारांनी भरघोस मताने निवडून दिलं असेल, त्याला पूर्ण काम करण्याची संधी देणं हे चांगल्या विरोधकाचं काम आहे. बरोबर. आणि मी येऊन त्या माणसामध्ये अडथळा नाही आणणार. ते बसवराज पाटलांची ही एक खूप वेगळी बाजू आहे. आणि एक राजकीय संस्कार ज्याला कशाला म्हणतात. नाही, ते ज्या तालमीत मोठे झाले, मुळात स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचे ते मानसपुत्र म्हणून त्यांची ओळख होती. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये एक मोठा चेहरा म्हणून पाटील साहेबांच्या प्रतिरूपात त्यांच्याकडे पाहिलं जायचं. आणि औशामध्ये त्यांची एंट्री झाली. औशामध्ये एंट्री झाल्यानंतर त्यांच्या एंट्रीचा इम्पॅक्ट धाराशिव लोकसभेपेक्षा लातूर लोकसभेवर जास्त झाला. कारण की लातूर जिल्ह्यामध्ये तसं पाहिलं तर पूर्वीपासून देशमुख, विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असल्यापासून किंवा देशमुखांचे एक प्रस्थ आहे, त्याच्यामध्ये बसवराज पाटील साहेब आल्यानंतर यांच्यामध्ये काहीतरी संघर्ष होईल असं बऱ्याचदा वाटत होतं. मात्र तुम्ही म्हणल्यासारखंच की राजकीय कुरघोडी कधी बसवराज पाटील साहेबांनी आपल्या एवढ्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केली नाही. संघर्ष झाला असत आणि ते आपण त्यावेळेस वेळोवेळी तो संघर्ष पण बाहेर बातम्याच्या माध्यमातून ही केला असत. परंतु त्यांच्यामध्ये जे धैर्य आहे ना, राजकीय धैर्य, मला वाटते लातूर जिल्ह्यात कुणाकडेच नसतं. 100%. आणि एखाद्याकडून पराभूत झालं, ते अभिमन्यू पवाराकडून पराभूत झाल्यानंतरही त्या माणसाला ते म्हणजे त्या पवार आणि बसवराज पाटील यांचं कम्युनिकेशन हे त्या दरम्यान कायम होतं. बरोबर आहे. म्हणजे ते एकमेकांना आदरयुक्तच सन्मान देत होते. बरोबर. हे राजकारणामध्ये कमी आपल्याला पाहायला मिळते. 100%. नाहीतर काय होतं, पराभव झाला की तुम्ही म्हणल्यासारखं यापूर्वी आपण अनेकदा पाहिले, पूर्वी पराभव झालेल्या आमदारांनी कसं खापर फोडलं जाहीरपणे खालच्या थरामध्ये, आता घ्या उरावर असं बाहेरचं आले असं तसं बऱ्याच गोष्टी बोलले. पण बसवराज पाटलांनी पराभवानंतरही अभिमन्यू पवारांचं जे कौतुक केलं, आणि काही एक रेल्वेचा विषय होता, लातूर, गुलबर्गा आणि औसा, काय ही रेल्वे औशावरून जावी आणि यासाठी बसवराज पाटलांनी तत्कालीन काँग्रेस सरकार कार्यकाळात मल्लिकार्जुन खरगे रेल्वे मंत्री असताना पाठपुरावा केला होता. आणि त्याचा सर्वेसाठी सुद्धा मंजुरी मिळाली होती तत्वता, आणि त्याचं काहीतरी बजेट वगैरे सर्वेला लागणार होतं, त्याचंच काहीतरी पेंडिंग होती. तो विषय आपण वाजवला, बरोबर, रेल्वेचा विषय. त्या वेळी सुद्धा अभिमन्यू पवार आणि बसवराज पाटील यांच्याशी ती चर्चा झाली आणि त्या दोघांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली. दत्ताभाऊ, अजून एक, त्या माणसाचं पत्रकारावर खूप प्रेम होतं बरं, 100%. आणि आजही, कारण ते सार्वजनिक ठिकाणी सुद्धा सांगायला मागं पुढे हटत नाहीत की ही बातमी, अमुक बातमी या वेळेस या पत्रकाराने छापली होती आणि ती सत्य झाली. तुम्हाला कशी कळली आम्हाला माहित नाही, आणि तुमचा अभ्यास खूप चांगला आहे, तुम्ही कुठून असे, तुम्हाला बी बोलतात ते, मला पण कधीतरी बोलतात. म्हणजे पत्रकारांवर प्रेम करणारा एक माणूस म्हणून आज त्यांच्याकडे बघितलं जातंय. पत्रकारावर प्रेम म्हणजे नुसतं काय वर मयान उपाशी निजग बया असलाही प्रकार त्यांनी कधी केला नाही. पत्रकारांच्या सगळ्या अडीअडचणी त्यांनी समजून घेतल्या. त्यांना वेळोवेळी जे जाहिराती असतात किंवा काही पेपरला सहकार्य असतंय ते 100% करण्याचा प्रयत्न केला, आणि त्याच्यामुळं त्यांच्या काळामध्ये पत्रकार पण खूप सुखी होते दत्ताभाऊ.
ते बसवराज पाटील साहेबांचं जे इकडं येणं जी झालं म्हणजे उमरग्यातून औषधाला, त्याला पत्रकारच कारणीभूत आहे. होय. कारण की 2009 साली मी त्यांच्या उमेदवारीची चर्चा किंवा ते कसं निवडून येतात ही पहिली बातमी केली होती. माझी बसवराज पाटील साहेबांची ओळख नव्हती आणि फोनवर मी फक्त त्यांचं म्हणणं घेतलं होतं, बाबा अशी चर्चा आहे की या मतदारसंघातून औषधातून तुम्ही इच्छुक आहात, याबाबत आपलं मत काय. ते म्हणाले की पक्षानं आदेश दिल्यात तर मी कुठेही थांबायला तयार आहे. परंतु त्या बातमीच्या माध्यमातून बसवराज पाटील हे निवडून येऊ शकतात हे आपण त्यावेळेस लिहिलं. होय. त्यानंतर त्यावेळेसची तत्कालीन काँग्रेस कमिटी जी होती त्यांनी पुण्यनगरीच्या विरोधात, म्हणजे आमचं ज्या दैनिकात काम करतो त्याच्या विरोधात त्यांनी असं वक्तव्य केले की हे बातमी खोटी आहे, अशी आहे तशी आहे. आणि एकत्र झाले 17-18 जण. आणि त्यावेळेस मला फार त्रास झाला. ती बातमी छापल्या स्वतः खुद साहेब सांगतात, बसवराज पाटील साहेब, की बाबा या लोकांनी त्यावेळेस सांगायचं तात्पर्य एवढं की पत्रकार आणि बसवराज पाटील हे नातच वेगळं आहे. दत्ता भाऊ, आज परत ही चर्चा किंवा ह्या गप्पा गोष्टीमध्ये हा विषय घेण्याचं एक कारण असं की आता ते परत आमदार झाले. मात्र आमदार झाल्यानंतर तुमच्या माझ्यासारख्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या माणसाच्या मनामध्ये किंवा एक पाल चुकायला लागली डोक्यामध्ये, मनामध्ये, की त्यांचा पराभव का झाला याची कारण मीमांसा जेव्हा आपण करतो त्यावेळेस काही त्यांच्या चुका झालेल्या आपल्याला दिसतात आणि त्या चुका परत होऊ नये, याही कार्यकाळामध्ये होऊ नये. कारण तुम्ही बघितलं असेल की पहिल्या 5 वर्षामध्ये बसवराज पाटलांची जी अटॅचमेंट मतदारसंघातल्या लोकांशी, सर्व लोकांशी होती, ती नंतरच्या 5 वर्षाच्या काळामध्ये काही बोटावर मोजणाऱ्या लोकांवरच राहिली. आणि हा आपल्या बघण्यात बी आला आणि हा आरोप त्यांच्यावर झाला आणि त्यांचा मोठा फटका हा त्यांना बसला की जेवढे गाडीतले लोक किंवा भोवताली जेवढे लोक आहेत तेवढंच विश्व त्यांचं बनलं, असं लोकांची प्रतिक्रिया त्या काळामध्ये आली. आणि गंमत सांगतो मी तुम्हाला, अभिमन्यू पवारावर बी आपण खूप प्रेम करतो कारण तो कामाचा माणूस आहे म्हणून आपण सांगतो. काही लोक आपल्याला भाजपचा प्रवक्ता म्हणतात. अरे जे चांगलं आहे ते चांगलं म्हणणाऱ्याला जर कोणी कोणाचा प्रवक्ता म्हणत असेल तर आम्हाला ते मान्य बी आहे काय. पण भाजपचे आमदार अभिमन्यू पवारांबद्दल बी आता लोक अशीच चर्चा करालेत की त्यांच्या गाडीत आणि त्यांच्या भोवताली जे बसलेत तीच लोक त्यांना त्यांचं विश्व समजायला, म्हणजे त्यांनी विश्व समजायला लागलेत. म्हणजे आमदार बसवराज पाटलांनी जी चूक केली किंवा त्यांच्याकडनं झाली किंवा त्यांच्यावर जे आरोप झाले तेच चूक किंवा तेच कृत्य सध्या आमदार अभिमन्यू पवारांकडनं सुरू आहे असं वाटतंय. काय खरं आहे का याच्यात? 100%. आता फार अवघड विषय आहे. चौकडी, याला चौकडी म्हणायचं. चांडळ चौकडी म्हणतात ना, चौकडी शब्द नाही वापरायचा कारण की ते वेगळे. ही जी चौकडी आहे ना ती बसवराज पाटील साहेबांच्या कार्यकाळात सुरुवातीला नव्हती ना. सुरुवातीला काकडे साहेब, नारायणआबा लोखंडे किंबहुना बाकीचे काही ज्येष्ठ माणसं, आपले चिंचोलीचे बरेच लोक हे दिसायचे किंवा साहेब मुरुमून तर एकटेच यायचे ना. मुरुमून त्यांच्या सोबत काही चौकडी बिकडी, पण तिथे एखादा गेलेला असायचा तो त्याच्यात गाडीत साहेबाचे येत असत. परंतु ज्या वेळेस पहिली टर्म संपली साहेबांची आणि दुसरी टर्म चालू झाली त्यावेळेस मात्र काही 2-4 लोकांचा जो गाडीमधला फ्लो होता तो इतका वाढला की एक वातावरण तयार झालं. दत्ताभाऊ इथपर्यंत सांगायला लागले की फक्त त्यांना टॉयलेटला आणि झोपायलाच ही लोक सोडत होती, बाकी सोबतच चिटकलेलीच. फार अवघड परिस्थिती होती साहेब. नगरपालिकेची निवडणूक अशीच घालवली, जिल्हा परिषद अशीच घालवली. आणि एक सांगतो मी, एवढ्या मोठ्या माणसाला सल्लागार पण चांगला असावा लागतो. होय, सगळं आलबेलच आहे म्हणून सांगायला, सगळं आलबेल. आणि तोच किता अभिमन्यू पवार साहेबाच्या बाबतीत सेम टू सेम. जिथं लिंगायत आहे तिथं धनगर समाजाला प्रतिनिधित्व जायचं, जिथं धनगर आहे तिथं माळी समाजाला. म्हणजे समीकरणामध्ये जातीय निवडणुकीमध्ये बसवराज पाटलांनी तेच केलं.
इथं लिंगायत चेहरा द्यायचा अवसर, कारण राष्ट्रवादीचा समोर मुस्लिम चेहरा होता. त्याच्या समोरील जर जातीय समीकरण पाहिली तर इकडून एक लिंगायत चेहरा अपेक्षित होता, ते दिला गेला नाही. त्यांनीही मुस्लिम चेहरा दिला इम्रान पटेलच्या नावावर. पण ते इम्रान पटेल साहेबांचं काय, ते नवीन होते राजकारणात, त्यांची ओळख नव्हती. देताना सुद्धा असा चेहरा दिला की त्याची ओळख नव्हती. म्हणजे शेवटी माझ्या नावावर, म्हणजे माझ्या विकासावर, माझ्या कर्तृत्वावर माझा चेहरा निवडून येईल, तीच चूक बसवत पडला. कसं असते साहेब, तुम्हाला मी सांगतो. त्यांना आता त्यावेळेस सुद्धा बसवत पाटील साहेबांना मी स्वतः भेटलो, त्यांच्या पाया पडलो, साहेब हे करू नका, हे चुकीचं व्हायलंय, उमेदवारी बदला, काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे. अभिमन्यू पवार साहेबांच्या सुद्धा घरी गेलो होतो परवा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा दिल्यावर, हे करू नका साहेब, हे चुकीचं व्हायलंय. त्यांनी म्हणले नाही, ते सृष्टीचा निर्णय आहे, ते ओबीसी चेहराच द्यायचं, असं करायचं, असं ते म्हणले. मी त्यांना म्हणलं ठीक आहे, ओबीसी चेहरा द्यायचा असं तर लिंगायत मध्ये पण ओबीसी आहेत, लिंगायत मध्ये ओबीसी आहेत, तो चेहरा द्या. ते नाही म्हणले, नाही ते थोडस तुम्हीच आमच्या अध्यक्षांना बोला, असं मला साहेब स्वतः बोलले, ते पर्सनली बोलतो. परंतु त्यांची जी चूक आहे ना, ते बहुली जिथं मराठा नाही. आता समजा औसा शहरामध्ये लिंगायत, मुस्लिम, मराठा आणि ओबीसी हे फॅक्टर दिले पाहिजेत. त्यांनी काय केले, एक वरी ओबीसीला धनगर समाजाला प्रतिनिधित्व दिलं, खाली त्यांनी एकच मराठा चेहरा दिला, एकच, तो पण जिथं मराठा समाजच नाही या ठिकाणी. म्हणजे कमीत कमी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये त्याची जात, त्याचे पाहुणे रावळे, ह्या गोष्टी बघितल्या जातात, म्हणून उमेदवारी दिली जाते. खेड्यापाड्यात तुम्ही बघा, आता साधी ग्रामपंचायत राहू द्या, एखाद्या घराचं 100 मतदान असेल तर तिथं उमेदवारी देतात. जिथं मराठा नाही तिथं मराठा दिला, जिथं लिंगायत नाही तिथं लिंगायत दिला. आता जिथं मुस्लिम आणि लिंगायत आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या उमेदवाऱ्या देताना चुका झाल्या. म्हणजे शेवटी कसं आहे, आता मग ह्या वेळेस तुम्ही जे म्हणल्यासारखे, तुम्ही खरं तुम्ही बोल, आता हे सगळं करण्यामागचा सूत्रधार कोण, हा महत्वाचा विषय आहे. आणि त्यावेळेस सुद्धा असंच झालं. तुम्ही आमदार आहात, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्हाला जेवढा अभ्यास पाहिजे तेवढा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नसावा. मागच्या वेळेस मी म्हणलं नाही दत्ता भाऊ, उद्या ती गाडीत बसणारे मला अडवतील, मी नाही म्हणलेलं. ऐका, अशी चर्चा चालू आहे आणि अशी मागे बी चर्चा झाली. तुम्ही कोण गाडीत बसावा हा विषय नाही, गाडीत तर आपणही बसू शकतो, गाडीतला विषय नाही. सल्लागार कोण असू शकतात. मुळात आमदार बसवराज पाटील बी आणि आमदार अभिमन्यू पवार बी एवढे हुशार आणि सुज्ञ राजकारणी आहेत की त्यांना कुणाच्या सल्ल्याची गरज वाटत नाही. बसवराज पाटील साहेब यांचे निर्णय चुकतात, त्यांनी सिद्ध केलं. अभिमन्यू पवार साहेब यांचे निर्णय चुकतात, ते आता हे बोलावं लागेल थोडस. बोला ना. आपण, मी तर म्हणतो बसवराज पाटील साहेबांमध्ये मी देव बघतो, कारण की तू व्यक्तिमत्व, परंतु निर्णय त्या वेळेसची परिस्थितीमध्ये ते चुकले आणि त्याचा फटकाही बसला. कारण की 2019 साली लिंगायत समाजाला औषध प्रतिनिधित्व असताना मिळालं नाही, नगराध्यक्ष पदाची जागा मिळालं नाही. ती चूक बसवराज अभिमन्यू पवार साहेबांनी या निवडणुकीत केली. ओबीसी लिंगायत द्यायचा ना, आता लातूर मध्ये दिलाच नाही का देशमुख परिवाराने. झालं जत्ताभाऊ झाले, त्याचे परिणाम विधानसभेवर झाले ना. मात्र आता जी चर्चा चालू आहे, आपण थोडस त्याच्याकडे वळू. आज जी चर्चा चालू आहे ना की आमदार अभिमन्यू पवारांनी जे 4-5 लोकांचं विश्व जे बसवराज पाटलांनी काल परवाचा किस्सा बघितला नाही का मारुती महाराजवर, काय शिस्त आहे पवार साहेबाला बसून. ह्या बाबतीत दिनकर माने साहेबाला मांडलं पाहिजे. अहो ते एकटं गाडीत कोण नेता नाही, त्याचे कार्यकर्ते गावोगाव होते सर. ते एकटेच, ढवाळ जेवण असो, सत्यनारायण असो, काही असो, त्याच्या गाडीत कुणी नेता नव्हता, कोणता पक्षाचा तालुका प्रमुख, त्यांचे का पक्ष कुणीच नव्हते, एकटे फिरायचे. त्यांच्यावर तसा कधीही आरोप झाला नाही. हो. आणि ते बोलताना सुद्धा सगळ्याला सोबत घेऊन बोलायचे. त्यांची काय अशी नवरत्नाची, तुम्ही म्हणल्यासारखं माग जी म्हणलात ना नवरत्न दरबार तसा दरबार बिरबार नव्हता. ते गावाकडे आशिवला सगळ्याला बोलवायचे किंवा औषध घर होतं, सगळे एकत्र बसवायचे, एक खुर्ची टाकायचे, समोर 10-20 लोक बसायचे, झाली. त्यांची कुठली इंटरनल बैठक व्हायची नाही, त्यांची तिकीट देताना कुठली कमिटी नव्हती किंवा एक 30 सदस्यीय कमिटी
त्याच्यावर वार्डाची पाहणी करणार, त्याला अहवाल देणार, ते पुन्हा ते सर्वे करणार, असं काही नव्हतं त्यांचं. ते द्यायचे, त्याने ज्यांनी दिले ते लोक निवडून द्यायचे. दिनकर माने यांच्या पराभवाचं कारणच व्यक्तिमत्व म्हणून दिनकर माने फेमस माणूस. परंतु मारुती महाराज सहकारी साखर कारखान्यामध्ये त्यांच्यावर शेतकऱ्यांचा रोष होता, त्याच्यामुळे ते पराभूत झाले. बाकी काही कारण नाही. मग या दोघांनी, आता बसवराज पाटील तर समजा विधान परिषदेचे आमदार आहेत, मात्र आता त्यांच्या बरोबर दिनकर माने आलेले आहेत. कोणाबरोबर? आमदार अभिमन्यू पवारांबरोबर. दिनकर माने साहेबांनी हे चार चौघाचं जे वर्तुळ आहे त्यांच्या भोवताली, जे कवच कुंडल आहेत, दत्ता भाऊ, काही लोक मला खासगीमध्ये बोलतात, तुम्हालाही बोलतात, मला माहित आहे की हे चार चौघ लोक आहेत ना, काही लोकांना जे खरे मतदार आहेत हो यांचे, म्हणजे मान कापली तरी ते भाजपाचे आहेत, अशा लोकांना तिथपर्यंत जाऊच देणार. तुम्हाला ती किस्सा सांग. दत्ता भाऊ, बराच वेळ झाला, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण बघणाऱ्यांना एक विनंती आहे, जर याच्यापैकी कुणी गाडीत बसत असेल कुणाच्या बी, आम्हाला तुमच्या गाडीत बसण्याची काही वैर नाही किंवा देणं घेणं नाही, मात्र लोकांच्या या प्रतिक्रिया उमटायला लागलेत, कारण आम्ही त्या आमदारांचे खरे हितचिंतक आहोत. जे सत्य आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न करतोय, कारण आम्ही सत्य लपवून सगळं चांगलं आहे म्हणणाऱ्यापैकी नाही. म्हणून आम्हाला कुणी गाडीत बसतंय, कुणी त्यांच्या भोवताली झोपेपर्यंत तिथंच राहतं, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. पण एक लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. त्याच्यासाठी जी तुमची तटबंदी आहे ती तटबंदी त्यांना मारक ठरायला लागली. सर्वसामान्य लोक तिथपर्यंत पोहोचू शकणार दत्ता. त्याच्यामुळं आम्हाला काही नाही, लोकांची चर्चा आहे ती या लोकप्रतिनिधीपर्यंत आणि पर्यायाने त्या गाडीत बसणाऱ्यापर्यंत बी पोहोचावी, हा आमचा एक उद्देश होता. बाकी काही आमचं याच्याशी कुणाशी भांडण किंवा वैर नाही, किंवा आमच्या काही पोटशूळ उठलेला नाही कुणी तिथं बसतोय म्हणून आहे ना. बसवराज पाटील साहेबांचा पराभव होणं हे आपल्यासाठी दुःख आहे, आणि पवार साहेब निवडून येणं हे आपल्यासाठी आनंद आहे. बरोबर. परंतु 10 वर्ष एक मुरब्बी या माणसानं औषधाची ओळख राज्यात निर्माण करून दिली, त्या माणसाला या चुकीच्या कारणामुळे पराभव स्वीकारावा लागला. 100% दत्ता भाऊ या एपिसोड आणि हीच परिस्थिती पवार साहेबांची होऊ नये म्हणून काळजी आहे, बाकी काही म्हणून हा खटाटोप त्याच्यासाठीच आहे, म्हणून काळजी आहे. त्याच्यामुळं कुणी गैरसमज करून घेऊ नये. या एपिसोडवर आपलं म्हणणं काय आहे किंवा आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या सांगा. जर हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.